बुलेटिनमध्ये स्वागत आहे। थेट जाऊयात नागपूरमध्ये। सध्या काँग्रेसनं नागपूरमध्ये महानगरपालिकेवरती आंदोलन पुकारलेलं आहे आणि तिथे पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांची धरपकड ही देखील सुरू झालेली आहे। ही थेट दृश्य आपण नागपूरमधून पाहतोय। महानगरपालिकेच्या कार्यालयावरती काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांकडून आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि याच आंदोलकांची आता पोलिसांकडून सध्या धरपकड देखील सुरू झाली आहे। आणि याच संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून। तुषार, सध्याची काय परिस्थिती आहे? सध्या पोलिसांनी बळाचा वापर करून सर्व आंदोलकांना बाहेर काढलेला आहे। सध्या हे सर्व आंदोलक महानगरपालिकांच्या पायऱ्यावर महानगरपालिकाच्या आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे। खरं तर जेव्हा आंदोलनाला सुरुवात झाली तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा होता। असं असताना देखील जसे विकास ठाकरे हे आंदोलनस्थळी आले, सर्व बॅरिकेडिंग तोडून हे सगळे आंदोलक आतमध्ये शिरलेले होते आणि त्यावेळेस एकाएक गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती। थेट आयुक्ताच्या कॅबिनपर्यंत हे सगळे आंदोलक पोहोचलेले होते। मात्र मग पोलिसांनी आता या सर्व आंदोलकांना बाहेर काढलेलं आहे। विकास ठाकरे आणि काही त्यांचे कार्यकर्ते फक्त आयुक्ताच्या कॅबिनमध्ये बसलेले आहे। मात्र इतर जे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांना सर्वांना बाहेर काढलेलं आहे। आपण जर का फलक बघितला, फलकावर देखील महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराला घेऊन या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही वारंवार पालिका प्रशासनाला निवेदन दिलं, मात्र पालिका प्रशासन बरोबर आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा काहीही हालचाली झालेल्या नाहीत आणि त्यामुळे हे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद तुषार या संपूर्ण माहितीसाठी। सध्या या कार्यकर्त्यांची चर्चा सुरू आहे आणि चर्चेअंती काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुढील अपडेट माधवीसह दुपार